नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ना तांदूळ ना रवा ना बेसन हे काहीही न वापरता फक्त 1 वाटी चणा डाळीपासून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार असा मस्त खमण ढोकळा, तोही एकदम चटपटीत चटणी सोबत बनवणार आहोत। तर चला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी हरभरा डाळ 4 ते 5 तासांसाठी भिजत घातली होती। डाळ जितकी छान भिजल तितकाच ढोकळा ही एकदम मऊ लुसलुशीत बनतो। आता हे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामुळे थोडी थोडी डाळ घेऊन वाटणार आहे। जर मोठं मिक्सरचं भांडं असेल आणि त्यामध्ये डाळ चांगली बारीक वाटली जाईल असं भांडं असावं। तर पहा, डाळ वाटून झालेली आहे। अशी डाळ वाटून घ्यायची। जर बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी टाकून वाटलं तरीही चालतं, पण पाणी मात्र जास्त टाकायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होईल। आता राहिलेली ही डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये 3 चमचे दही आणि थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचे। डाळ बघू शकता एकदम मस्त फाईन ही डाळ वाटलेली आहे। ही डाळ सर्व एकत्रित करून घ्यायची। आता ह्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे। वरून पाव चमचा हळद टाकून छान एकसारखं फेटून घ्यायचं। जितकी ही डाळ फेटाल तितकाच ढोकळा एकदम हलका फुलका मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतो। तर पहा, फेटता फेटता अगदी ह्या बॅटरचा कलर चेंज झालेला आहे। थोडासा येलो व्हाईट क्रीमी कलर बनतो। असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटल्याने बॅटरमध्ये हवा भरली जाते आणि बॅटर एकदम हलकं फुलकं होतं। त्यामुळे ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होण्यास मदत होते। आता हे बॅटर आपण 7 ते 8 तासांसाठी किंवा रात्रभर हे बॅटर झाकण ठेवून असंच ठेवायचे फर्मेंटेशन होण्यासाठी। तर पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर बघू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे। आता ह्यामध्ये थोडीशी बाइंडिंग आणण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। नाही टाकलं तरीही ढोकळा आपला एकदम परफेक्ट होतो। 1 चमचा भरून अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ह्यांची जाडसर पेस्ट घेतलेली आहे। थोडंसं हिंग, अर्धा चमचा मीठ, इथे तुम्ही 1 चमचा साखर टाकली तरीही चालेल। 1 चमचा तेल टाकून हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं। बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे, त्यामुळे पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही, कारण चणा डाळीचं बॅटर हे असं थोडंसं घट्टच असतं। दिसायला तसं दिसतं पण ते घट्ट नसतं। आपण रात्रभर हे बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं होतं, त्यामुळे ते एकदम हलकं फुलकं होतं। इथे मी 1 इनोचं पॅकेट घेतलेलं आहे, त्यावर थोडंसं पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं। इनो टाकल्याने तर आणखीनच हलका फुलका हा ढोकळा बनतो। इथे मी ढोकळा बनवण्यासाठी केक टिनचं भांडं घेतलेलं आहे, त्याला मी ऑलरेडी तेल लावून खाली बटर पेपर लावलेला आहे। आता लगेच यामध्ये हे बॅटर टाकून भांड्याला थोडंसं टॅप टॅप करायचं, म्हणजेच बॅटर एकसारखं बसलं जातं। ढोकळा स्टीम करण्यासाठी पातेल्यात मी अगोदरच 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। कुठल्याही स्टीम करण्याचे पदार्थ असू द्या, पातेले मात्र अगोदरच गरम करण्यास ठेवायचं, तरच पदार्थही व्यवस्थित स्टीम होऊन एकदम परफेक्ट शिजलाही जातो आणि फुललाही जातो। हा ढोकळा 20 ते 25 मिनिटासाठी ताट झाकून शिजण्यास ठेवायचं आहे। गॅस मात्र लो मीडियम ठेवायचा आहे। इथे मला हा ढोकळा शिजण्यासाठी 25 मिनिटे लागलीत। तर पहा, मस्त असा हा ढोकळा शिजलेला आहे। चाकूलाही बघू शकता अजिबात चिटकलेलं नाही, याचा अर्थ ढोकळा एकदम परफेक्ट शिजलेला आहे। ह्या ढोकळ्याला थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतरच कट करायचं आहे। जर गरम गरम ढोकळा जर तुम्ही कट करायला घ्याल तर त्याचे तुकडे पडले जातात। तर इथे ढोकळा बघू शकता, ह्याच्या कडा आपोआप निघलेल्या आहेत। ह्याला आपण ताटात काढून घेऊया। तर पहा, अगदी सहज निघलेला आहे, अजिबात खाली चिटकलेला नाही। ह्याच्यावरचा बटर पेपर काढून घेऊया। ढोकळा बघू शकता किती मस्त टम्म फुगलेला आहे। खालच्या बाजूला जाळीही बघू शकता काय मस्त पडलेली आहे। आता ह्याला मी कट करून दाखवते। ढोकळा नेहमी परफेक्ट झाला की नाही ओळखण्याची पद्धत मी सांगते। ज्या वेळेस आपण ढोकळा चाकूने किंवा कशानेही कापतो, त्यावेळेस पहा, ढोकळा कापताना एकदम असा हा स्पॉन्जी होतो किंवा आपल्याला कापताना त्याचा स्पॉन्जीपणा जाणवतो, त्यावेळेस समजायचं ढोकळा एकदम परफेक्ट शिजलेला आहे। आता ह्या ढोकळ्याचे आपण एकदम बारीक बारीक काप कापून घेणार आहोत। तर पहा, मस्त असे बारीक काप करून घेतलेत। आता ह्या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्तपैकी आंबट गोड चटणी करूयात। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। 3 ते 4 हिरवी मिरची, थोडंसं जिरं, 1 चमचा साखर, पाव चमचा मीठ,
थोडंसं किंचित काळं मीठ, थोडंसं हिंग आणि अद्रक लसूण हिरवी मिरची ह्याची 1 चमचा पेस्ट आणि वरून ही चटणी मस्तपैकी हॉटेलसारखी होण्यासाठी ह्यामध्ये ढोकळ्याचे थोडेसे काप टाकून वरून थोडंसं थंड पाणी आणि चटणीचा कलर ब्राईट येण्यासाठी 3 ते 4 आईस क्यूबमुळे चटणी बराच काळ जशी आहे तशीच राहते, कलर चेंज होत नाही। तर पहा मस्तपैकी एकदम चटपटीत ग्रीन कलरची चटणी खाण्यासाठी तयार आहे। पातळ किंवा घट्ट आपल्याला जशी ठेवायची त्यानुसार पाणी ॲड करायचं। तशी तर ही चटणी थोडीशी पातळच असते। आता आपण ढोकळ्यावर तडका मारण्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करायचं। त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीचे काप टाकून गॅस बंद करायचा। आता इथे मी ह्या ढोकळ्याचे काप ताटात करून घेतले होते ते मी आता ह्या पातेल्यात टाकणार आहे आणि वरून जो आपण तडका बनवला होता तो ह्यावर टाकून छान मिक्स करून घ्यायचंय आणि खालीवर करून एकसारखं सगळ्या ढोकळ्यांना लागलं पाहिजे असं करायचंय। तर पहा दिसतोय की नाही एकदम मार्केटसारखा ढोकळा, तोही चटणीसोबत एकदम परफेक्ट झालेला आहे। जर तुम्हीही सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर हा ढोकळा बिघडण्याचा चान्सच नाही। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।